आज आपण बनवतोय ढाबा स्टाईल रेसिपी। तर आपण घेतलेलं आहे 1 किलो चिकन। त्यासाठी 2 ते 3 टोमॅटो वापरलेले आहे। आलं लसूण पेस्ट ते 4 ते 5 चम्मच, मोठे 4-5 चम्मच टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकून छान एकत्र केल्यानंतर याला मॅरिनेट करून ठेवायचे अर्ध्या तासासाठी। हे आहे बॉईल ऑनियन म्हणजे कांदा, मी बॉईल करून पेस्ट करून घ्यायची। तर बघा आपण कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी मॅरिनेट ठेवलेलं चिकन ते मी त्यामध्ये ॲड करते आणि छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की कढईमध्ये न तेल टाकता मी ही रेसिपी पण बनवणार आहोत। तर छान उत्तम ही रेसिपी होणार आहे। तर शेवटपर्यंत बघा। गॅस आपण मीडियम फ्लेमवरतीच ठेवलेला आहे। खूप फास्ट पण नाही, तर आपलं जे चिकन आहे ते खाली चिटकवू शकतं। त्याच्यामुळे आपला जे रेसिपी पण बनवणार तो खूप फास्ट पण करायचं नाही आणि खूप लो पण करायचं नाही, मीडियम याच्यावरती ठेवायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्याला हलवत राहायचं सारखं आणि ॲटोमॅटिक त्याला पाणी सुटेल। तर पाण्यामुळे खाली लागण्याची शक्यता कमी असते, तरी पण तुम्ही त्याला हलवत राहा। आणि हे बघा, मी असं त्यातलं पाणी सगळं आटलं म्हणजे चिकन सगळं शिजून जातं आणि असं ड्राय होतं। तर त्याला मी आता पेस्ट करून घेतली आहे कांद्याची। तर कांद्याची पेस्ट बॉईल करून पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये मी कांदा उघडून घेतला आणि त्यानंतर त्याची पेस्ट करून घेतली। तर अशा प्रकारे छान पेस्ट केल्यामुळे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि आपली रेसिपीसुद्धा खूप छान लागतं। तर असं कांद्याचा फ्लेवर त्याला राहत नाही। तर असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलं होतं, त्याच्यामुळे चिकन लवकर शिजतं, फार वेळ लागत नाही आणि छान वेगळा कलर पण आला आहे। थोडंसं डिफरंट म्हणून वेगळी एक रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर हे छान 2-3 मिनटं असं परतून घ्यायचं, सारखं हलवत राहायचं। आता याच्यामध्ये आपण वापरतो आहे 5-6 तूप चम्मच, तर किंवा मग 1 वाटी तुम्ही घेऊ शकता तूप। तर अशा प्रकारे छान मस्त या तुपाने खूप छान फ्लेवर येतं टेस्टला। आणि बिना तेलाचं आपण तेल न वापरता ओरिजिनल तूप घेतलं आहे, घरी काढलेल्या तुपामध्ये मी बनवते। तर ही रेसिपी खूप सुंदर होते अशा प्रकारे बनवल्यावर। याचं टेक्स्चर आहे ना खूप बघा मस्त झालेलं आहे आणि खायला सुगंधसुद्धा खूप सुंदर येतो आणि छान खायलासुद्धा वेगळं एक डिफरंट डिश होते। तर तुम्हाला असंच काही वेगळं बनवायचं असेल तर अशा प्रकारे रेसिपी तुम्ही बनवू शकता। छान उत्तम, खूप जास्त स्पायसी नाही, खूप जास्त हेवी मसाले नाही, साध्या सिंपल रेसिपीमध्ये आपण ही रेसिपी बनवतो आहे। तर ह्याच्यामध्ये आपण टाकलं आहे काश्मीरी लाल मिरची, त्याला थोडा कलर येतो छान त्याच्यामुळे, आणि खूप तिखट पण नाही। आता तुम्हाला स्पायसी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या मनाने तुम्ही कमी जास्त करू शकता। तर छान मी असं मॅरिनेट करून घेतलं आहे छान त्याच्यामध्ये घीमध्येच ते। तर आता याच्यामध्ये टाकलं आहे दही। दह्यामुळे काय होतं की एक वेगळं आंबट तिखट असं आपली रेसिपी होणार आहे। तर असं चटपटीत अशी छान हे होणार आहे चिकनची। ते ढाबा स्टाईल, ढाबावाले सुद्धा अशाच प्रकारे करतात। तर याच्यामध्ये आपण ॲड करतो मसाले काही, तर धनिया पावडर, गरम मसाला असं थोडा अर्धा 1 टीस्पून आपण टाकायचं आहे। त्या यामध्ये सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। तर 1-1 टीस्पून मी याच्यामध्ये टाकलं आहे। तर अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेते, छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कलर पण खूप सुंदर आलेला आहे। आता मी घेतलं आहे 7-8 मिरी पावडर। तर मिरी पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर खूप स्पायसी असं नको असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता, किंवा तुम्हाला जर स्पायसी खायची काही इच्छा झाली असं वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही ते ॲड करू शकता। तर त्याच्यामुळे एक वेगळं टेक्स्चर येतं, तिखटपणा येतो आणि गरम मसाल्याचा थोडासा फ्लेवर येतो। अशा प्रकारे मिरी पावडर आपण थोडीशी म्हणजे अर्धा टीस्पूनच्या पण थोडंसं कमी असं मी त्यामध्ये टाकले आहे, किंवा जास्त गरम हे टाकलं तर म्हणजे स्पायसी होईल, तर गरम पडेल, तर त्याच्यामुळे मी थोडंसंच टाकली आहे, खूप जास्त प्रमाणात नाही ॲड करायची। अशा प्रकारे छान आपलं चिकन शिजलेलं आहे, एक मस्तपैकी एक मसाला रेडी झालेला आहे त्याचा, आणि तुम्ही बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे। अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? साध्या सिंपलमध्ये भातासोबत, फुलक्यासोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। याला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्हाला थोडंसं पाणी ॲड करून त्याला
ग्रेव्ही करू शकता. तर अशा प्रकारे छान मस्त आपली रेसिपी रेडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा.